नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्वामी समर्थांबद्दल पुढची माहिती पाहणार आहोत. अक्कलकोट हे छोटीशी गाव आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांनी स्वामींना विचारले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा गुरखांनी त्यांना उत्तर दिले, "नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आले. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला. स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंतांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामींजवळच्या गणपती मंदिरात निघून गेले. गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एका साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभारांसह स्वामींच्या दर्शनासाठी आले. मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाराच्या गळ्यात घातला. स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजे भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले. आशयाशी स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले. स्वामी 3 दिवस काही न खाता पिता तिथे बसून होते. 4थ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराने लक्ष त्याच्याकडे वेधले. रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले, "क्यों बाबाजी, हुक्का पिते हो?" तेव्हा स्वामी उतरले, "हां, जरूर, क्यों नहीं." तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्याने स्वामी काहीही न बोलता चिलीम ओढली. स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला. चिलीममधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला. स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला. स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली, कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला. स्वामी चोळप्पाच्या घरी. स्वामी 3 दिवस उपाशी होते हे रिसालदाराला लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पांच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, "चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमच्या पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय?" हे शब्द कानावर पडतात चोळप्पाला पूर्वस्मरण झाले आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरभरून खाऊ घातले. त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी घुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्यांनी स्वामींवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो स्वतःच स्वामींच्या सेवेत असायचा. असाच एक दिवस येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या. त्या दोघींना अस्वस्थ बसलेले पाहून स्वामींनी विचारले, "हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही?" तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारल्या, "स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू?" हे ऐकल्यावर स्वामी बोलले, "आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेली पात्रे घेऊन ये." ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाक करत निघून गेल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेले आहेत. हे बघून त्या दोघी अगदी थक्क झाल्या. पण काही वेळाने दोघींनी आनंदाने टोळे भरले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराने स्वामींना सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होती आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे
समर्थांच्या वास्तव्याच्या निर्मितीने काही मदत करता येईल तर पाहावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तर इथे सर्व लोकांनी खात्री झाली की श्री स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामींसोबत असायचा. त्यामुळे एकधक स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काटे पसरलेले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. हे ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामींबरोबर जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोळप्पा स्वामींसोबत चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण जेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली, शिवाय चोळप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली, त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. कोळ्याची गोष्ट. मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता. त्याचा गलबताचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा. तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्याची मनपूर्वक सेवा करायचा. समर्थ हे परब्रह्मांचे मूर्त रूप आहेत हे लक्ष्मण कोळ्याला माहीत होते. कधीकधी जहाज समुद्रात जाताना प्रचंड वादळ येत असे. अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्यांची सुटका करायचे. कधीकधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा. समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा. त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. स्वामी आपल्याबरोबर आहेत आणि आपल्याला जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची. एक दिवस कोळी आपले जहाज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटून समुद्रात वादळ आले. त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले. जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले. लक्ष्मणाचे धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींचे स्मरण करून आतर्तेने त्यांचा धावा सुरू केला. लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आतर्तेने धावा करत बोलू लागला, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, हे गुरुराया, हे मायबापा, या त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही. माझ्यावर कृपा करा. तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोचले आहे. हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे. कोळाचे हे आर्तस्वर स्वामींच्या कानावर आले. त्यावेळी स्वामी चोळप्पाला घरी पलंगावर बसले होते. ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवश्याने हु हु असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने, लक्ष्मणा, काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे, तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे, असे काहीतरी बोलू लागले. तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले, लक्ष्मणा, सुटलास रे बाबा. त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते. हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही. त्यांनी पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले. म्हणून चोळप्पांनी स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले, लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते. ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले. स्वामींचा बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणाला होत नव्हता. बरोबर 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटामध्ये स्वामींच्या दर्शनाला आला. त्याने त्यांच्या चरणावर अश्रूचा अभिषेक घातला. त्याचा नैवेद्य आणि दक्षिणा दिली. तेव्हा सर्वांना स्वामींचा हा चमत्काराचा उलगडा झाला. एकदा श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाटा तर होणारच. चोळप्पांची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळप्पांची पत्नी स्वामींना थोडा चिडक्या स्वरामध्ये ओरडली. निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो. कोणत्याही गोष्टी करताना एकाग्रता हवी. देवाचं नाव घेताना तर ती उच्च पातळी हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न बांधताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं याचा जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पडून बोलतात.
मग ते वामनबुवा घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही, उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतात. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन त्याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काही केल्या त्यांना यश मिळत नाहीत. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरवली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप पण मोठा धोंडा घेऊन वामनबुवाकडे टाकायला जातात, पण त्यांना काही धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळले. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते. ते शरणगती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे ही स्वामी समर्थांची माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.